भरमसाठ पगार असूनही पगाराव्यतिरिक्त पैसा कमवण्याच्या चक्करमध्ये येवला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, विठ्ठलनगर येवला राहणार अहमदनगर याला 20,000ची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय. तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांतर्गत 2022-23 करिता प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदारामार्फत झालेले विकास कामांचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे 2% याप्रमाणे 20,000 रुपयांची पंचांसमक्ष लाचेची मागणी करून दिनांक 5 जून 2024 रोजी स्वीकारली असता त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. मच्छिंद्र धस यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध येवला सिटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी तसेच नरेंद्र पवार पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळसे, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस हवालदार संतोष गांगुडे चालक, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार.